Good morning, all of you. I am Professor Santosh Mahale. Welcome in our advanced accounting lecture. रयत शिक्षण संस्थात SHM College Kopargaon organized this online lecture series for all the students. So today we are learned advanced accounting subject. In this subject, we started chapter number 1. The name or title of the chapter number 1 is accounting standard. Before that, after watching our video, like video, share video, and press on notification icon, subscribe our channel. Disclaimer: this video is for education purpose only, no copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teacher institute and speakers, as well as video music composers and singers. So in the last lecture we have seen AS number 8, that accounting standard number 8, title of that accounting standard number 8 is accounting for research and development. This accounting standard we have seen in the last lecture. So now in this lecture we are going to learn AS 12, accounting Indian accounting standard 12. Title of AS 12 is accounting for government grants. This accounting standard starts from 1st April 1994. So firstly we considered definitions. What is meant by government grant? Government grant definition is: government grants are assistance by government in cash or kind to an enterprise for past or future compliance with certain conditions, but they exclude those forms of government assistance which cannot be valued. म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट म्हणजे काय की एक साधारणपणे असिस्टन्स, एक मदत किंवा एक सहाय्य म्हणून गव्हर्नमेंट काय करत असतं की एखादा एंटरप्राइज असेल, एखादा बिझनेस असेल, एखादी कंपनी असेल, त्या कंपनीला सहाय्य व्हावं किंवा त्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून कॅशच्या स्वरूपामध्ये किंवा इतर प्रकारामध्ये, कॅशच्या व्यतिरिक्त इतर प्रकारामध्ये, समजा उदाहरणार्थ मशिनरी वगैरे नाही का, ह्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट काय करत असतं, त्या कंपनीला किंवा एंटरप्राइजला मदत करत असतं, सहाय्य करत असतं. त्याला आपण काय म्हणतो बरं, गव्हर्नमेंट ग्रँट असं म्हणतो असतो. आणि याचं व्हॅल्युएशन आपण करू शकलो पाहिजे, गव्हर्नमेंट ग्रँट किती दिली आहे तर त्याला आपण गव्हर्नमेंट ग्रँट असं म्हणू शकतो. तर गव्हर्नमेंट ग्रँट्स म्हणजे काय, त्याला आपण सरकारी मराठीमध्ये सांगायचं झालं तर अनुदान बरेच वेळा आपण म्हणतो, बरेच वेळा आपण त्याला सबसिडी पण असं म्हणत असतो. की गव्हर्नमेंट हे काय करत असतं बरं, की जे व्यवसाय त्यांना चालना भेटावी, एंटरप्राइजेसला चालना भेटावी म्हणून गव्हर्नमेंट मुद्दामून काय करत असते, ह्या व्यवसायांना, ह्या एंटरप्राइजला मदत व्हावी म्हणून काही असिस्टन्स म्हणून काय करते बरं, कॅश किंवा इतर स्वरूपामध्ये, उदाहरणार्थ मशिनरी देऊ शकते, कॅशच्या स्वरूपामध्ये मदत करू शकते. तर याला आपण काय म्हणतो बरं, गव्हर्नमेंट ग्रँट्स असं म्हणत असतो. आणि नक्कीच आपण याचं व्हॅल्युएशन पण करू शकलो पाहिजे की गव्हर्नमेंटने किती अमाऊंटची ग्रँट दिली आहे, तर त्याचं आपण व्हॅल्युएशनसुद्धा करू शकलो पाहिजे. So they also exclude the normal trading transactions of the enterprise with the government. म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट ह्या कन्सेप्टमधून जर काही ट्रान्झॅक्शन्स आपल्या व्यवसायाचे जर सरकारशी होत असतील, गव्हर्नमेंटशी होत असतील, तर ते सुद्धा काय म्हणून आपण गव्हर्नमेंट ग्रँटच्या कन्सेप्टमध्ये ते येत नाही. किंवा गव्हर्नमेंटचे ग्रँट ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये असे व्यवहार गव्हर्नमेंटचे झालेले हे आपण ॲड करत नाहीत, ते एक्सक्लूड करतो. नेक्स्ट, गव्हर्नमेंट रेफर्स. सो व्हॉट इज मीन बाय गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट कोणाला म्हणायचं, गव्हर्नमेंट रेफर्स टू गव्हर्नमेंट एजन्सीज अँड सिमिलर बॉडीज वेदर लोकल, नॅशनल ऑर इंटरनॅशनल. गव्हर्नमेंट म्हणजे काय, गव्हर्नमेंट, उदाहरणार्थ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट वगैरे याच्यामध्ये येऊ शकतं, राज्य सरकार किंवा आपण त्याला केंद्र सरकार वगैरे म्हणतो नाही का. गव्हर्नमेंटच्या काही एजन्सीज वगैरे असतात, म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, काही एजन्सीची काही मध्यस्थांची नेमणूक करतं की जे काय करतं बरं, त्या विशिष्ट कंपन्यांना एंटरप्राइजला मदत करण्याचं काम करतं. ते एजन्सीजला आपण थोडक्यात, ती एजन्सी कोणाची असते, गव्हर्नमेंटची असते, आणि ते एजन्सी थ्रू गव्हर्नमेंट काय करत असतं, ग्रँट वगैरे देण्याचं काम करत असतं. अँड सिमिलर बॉडीज म्हणजे ह्या प्रकारच्या काही बॉडीज वगैरे असेल त्याला आपण गव्हर्नमेंट असं म्हणतो. वेदर लोकल ऑर नॅशनल. लोकल म्हणजे काय, समजा आपण एखाद्या गावात राहत असू तर तिथं गव्हर्नमेंटची बॉडी म्हणजे ग्रामपंचायत एक काय म्हणतील आपल्याला, गव्हर्नमेंट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. जर आपण राज्याच्या ठिकाणी असेल तर आपण त्याला म्हणतो स्टेट नाही का, काय म्हणून आपण त्याला राज्य सरकार वगैरे. ह्या लोकल बॉडीज वगैरे झाल्या म्हणजे स्थानिक लेवलला.
आणि नॅशनल म्हणजे साधारणपणे सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे, याला आपण काय म्हणतो बरं, गव्हर्नमेंट असं म्हणता येईल आपले, किंवा इंटरनॅशनल वगैरे. तर हे आहे आपण याच्यामध्ये अर्थ पाहिला, समजून घेतला. डेफिनेशन ऑफ गव्हर्नमेंट ग्रँट्स. गव्हर्नमेंट ग्रँट्स मीन्स व्हॉट? गव्हर्नमेंट ग्रँट इज अ काइंड ऑफ cash or in other kind that help given by government to the enterprises, so that amount is called as, or that help is called as government grants. These grants given by the government for the improvement or increasing performance or increasing profitability of the enterprise. For that purpose government gives this kind of grants to the enterprises or companies. So what is accounting treatment of government grants? Government grants can be accounted either by using capital approach or by using income approach. Approach म्हणजे एक दृष्टिकोन, कॅपिटल म्हणजे भांडवली स्वरूपाने किंवा भांडवली जी गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना भांडवल ह्या स्वरूपात आपल्याला ती ग्रँट मिळाली आहे असा विचार करून आपण अकाउंटिंग करू शकतो, किंवा एक साधं इन्कम, रेव्हेन्यू इन्कम वगैरे मिळाला आहे असा आपण विचार करून याचं अकाउंटिंग करू शकतो. आता कॅपिटल अप्रोच म्हणजे काय? आता कॅपिटलमध्ये, आता कॅपिटल आपण कशाला म्हणतो की जे आपण साधारणपणे लॉंग टर्मसाठी यूज करणार आहोत, याच्या अमाऊंट खूप जास्त असते, त्याला आपण कॅपिटल अप्रोच असं म्हणू शकतो. रेव्हेन्यू म्हणजे काय? एक साधारण डे टू डे किंवा कायमच होणारा जो व्यवहार आहे, इन्कम आहे, त्याला आपण रेव्हेन्यू इन्कम असं म्हणत असतो. आणि कॅपिटल इन्कम हे कधीतरी एकदाच होत असतं. तर कॅपिटल अप्रोचमध्ये आपण बघूया, द ग्रँट इज ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ शेअर होल्डर्स फंड. कॅपिटल अप्रोचने जर आपण विचार केला, गव्हर्नमेंट ग्रँट जी मिळाली आहे तिचा जर कॅपिटल अप्रोचने जर विचार केला तर ह्या ग्रँटला आपण शेअर होल्डरचा फंड आहे असं आपण म्हणू शकतो. कारण शेअर होल्डरचा फंड हा कंपनीकडे लॉंग टाईम राहत असतो, ती कंपनीचं भांडवल हे मालकीचं असतं, नाही का. पुढचा आहे इन्कम अप्रोच. द ग्रँट इज टेकन टू इन्कम ओव्हर वन ऑर मोर पिरियड्स टू मॅच देम विथ द रिलेटेड कॉस्ट्स. इन्कम अप्रोचमध्ये साधारणपणे जसं रेव्हेन्यू इन्कम भेटतं त्या प्रकारे आपण याचं रेकॉर्डिंग करत असतो, की ज्यामध्ये साधारणपणे काय म्हणू आपण, द ग्रँट इज टेकन टू इन्कम ओव्हर वन ऑर मोर पिरियड्स टू मॅच देम विथ द रिलेटेड कॉस्ट. म्हणजे जे कॉस्ट किंवा एक्सपेंडिचर होतात तर त्याची भरपाई व्हावी म्हणून त्याच्याबरोबर काय म्हणू आपण त्याला, की ज्यावेळेस आपल्याला आपण बघा एखादा खर्च जर झाला तर त्याच्या मानाने आपलं इन्कम पण असायला पाहिजे, नाही का. म्हणजे मॅच झालं पाहिजे, जेवढं इन्कम आहे तेवढं खर्च झाला पाहिजे, याला आपण मॅचिंग वगैरे असं म्हणत असतो. तर आपण काय म्हणूया याला, जसं एखाद्या व्यवहाराला दोन बाजू असतात, एक डेबिट आणि क्रेडिट, त्याला आपण मॅचिंग कन्सेप्ट असं म्हणत असतो. सो द ग्रँट इज टेकन टू इन्कम ओव्हर वन ऑर मोर पिरियड्स टू मॅच देम विथ द रिलेटेड कॉस्ट्स. एखाद्या खर्चाचा पूर्तता करण्यासाठी आपण जे इन्कम भेटलं आहे ग्रँटच्या रूपामध्ये त्याचा वापर जर करत असतो त्याला आपण काय म्हणतो बरं, इन्कम अप्रोचने आपण त्याचं अकाउंटिंग केलं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचं आहे रिकॉग्निशन. गव्हर्नमेंट ग्रँट्स शूड नॉट बी रिकॉग्नाइज्ड अंटिल. म्हणजे गव्हर्नमेंटची ग्रँट आहे असं आपण कधीपर्यंत म्हणू शकत नाहीत. बघा फर्स्ट वन, देअर इज रिजनेबल ॲश्युरन्स दॅट द एंटरप्राइज विल कंप्लाय विथ द कंडिशन्स अटॅच टू दॅम. म्हणजे आपलं जी एंटरप्राइज आहे ती सबसिडी किंवा ग्रँट गव्हर्नमेंटची घेते, पण त्याच्याविषयी ज्या काही अटी असेल, त्याच्या काही शर्ती असेल, काही कंडिशन्स असतील, काही टर्म्स असतील, त्या जर पूर्ण केल्याशिवाय आपण ते जे गव्हर्नमेंटकडून पैसे मिळणार आहेत त्याला आपण गव्हर्नमेंट ग्रँट असं म्हणू शकत नाही. सो गव्हर्नमेंट ग्रँट शूड नॉट बी रिकॉग्नाइज्ड अंटिल. गव्हर्नमेंट ग्रँट आपण कुठपर्यंत म्हणू शकत नाही की जोपर्यंत देर इज रिजनेबल ॲश्युरन्स दॅट द एंटरप्राइज विल कंप्लाय विथ द कंडिशन्स अटॅच टू देम. म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट जी मिळणार आहे त्याच्याविषयी ज्या कंडिशन्स वगैरे आहेत, त्याच्याविषयी जे नियम वगैरे आहेत, रूल्स वगैरे आहेत, नाही का, जे रिक्वायरमेंट्स वगैरे आहेत ते पूर्ण केल्याशिवाय, त्या कंडिशन्स पूर्ण केल्याशिवाय आपण काय म्हणू शकत नाही बरं, काय म्हणू आपण त्याला, गव्हर्नमेंट ग्रँट आपल्याला म्हणता येणार नाही त्याला. पुढचं आहे द बेनिफिट्स हॅज ऑलरेडी बीन अर्न्ड, अल्टिमेट कलेक्शन ऑफ द ग्रँट इज सर्टेन. म्हणजे साधारणपणे बेनिफिट्स म्हणजे ह्या गव्हर्नमेंट ग्रँटचे बेनिफिट्स हे स्वतः त्या पूर्ण एकाच व्यवसायात जर मिळत असेल त्याला आपण त्याला गव्हर्नमेंट ग्रँट असं म्हणू शकतो. बघा याच्यामध्ये पुढचं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रँट्स. आता बघा याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रँट्स बघा, इन सर्टेन सर्कमस्टन्सेस म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये द ग्रँट इज रिकॉग्नाइज्ड इन द इन्कम स्टेटमेंट्स ऑफ द पिरियड इन विच इट बिकेम्स रिसिवेबल अँड व्हेरेवर ॲप्रोप्रिएट. म्हणजे मग काय होत असतं की जी ग्रँट मिळत असते तिला आपण बऱ्याच वेळा इन्कम स्टेटमेंट्समध्ये म्हणजे इन्कम साईडला आपण त्याचे एंट्री पास करत असतो. सच ग्रँट्स मे बी ट्रीटेड ॲज ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रँट. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, की जी काय म्हणू आपण रेग्युलरच्या पेक्षा अचानक जी मिळते किंवा एक्स्ट्रा मिळते त्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रँट असं म्हणत असतो. बघा इन
सर्टेन सर्कमस्टन्सेस विशिष्ट परिस्थितीमध्ये द ग्रँट इज रिकॉग्नाइज्ड इन द इन्कम स्टेटमेंट, म्हणजे जी ग्रँट मिळते गव्हर्नमेंटकडून ते आपण इन्कम स्टेटमध्ये इन्कम म्हणून दाखवत असतो ऑफ द पिरियड इन विच इट बिकम्स रिसिवेबल, ज्या कालावधीमध्ये आपल्याला ते इन्कम भेटलं गव्हर्नमेंटच्या ग्रँटचं ते आपण त्या कालावधीच्या इन्कम स्टेटमेंटमध्ये जसं रेकॉर्ड करत असतो. सच ग्रँट्स मे बी ट्रीटेड ॲज अन एक्स्ट्रॉर्डिनरी आयटम, तर अशा ग्रँटला आपण म्हणू शकतो एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. सच सर्कमस्टन्सेस मे अराईज व्हेन अ गव्हर्नमेंट ग्रँट इज, असे सर्कमस्टन्सेस अशी परिस्थिती कधी येऊ शकते, कधी उद्भवू शकते, तर बघा त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे म्हणजे ही एक्स्ट्रॉर्डिनरी आयटम्स किंवा एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट्स कधी उद्भवू शकते किंवा त्याला आपण कधी एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट असं म्हणू शकतो. तर कधी, तर बघा फर्स्ट वन, awarded for the purpose of giving immediate financial support to an enterprise with no further related cost, म्हणजे कोणत्याही खर्चाशिवाय कोणत्याही काय म्हणू आपण खर्चाशिवाय जर गव्हर्नमेंट ह्या आपल्या व्यवसायाला एंटरप्राइजला अवॉर्ड किंवा आपण काय म्हणू बक्षीस म्हणून किंवा आपल्या व्यवसायाच्या ज्या इमिजिएट म्हणजे लगेच तातडीच्या ज्या फिनान्शियलच्या गरजा आहेत त्या पूर्ण करता याव्या, त्याला सपोर्ट व्हावा म्हणून जर गव्हर्नमेंट बक्षीसच्या स्वरूपामध्ये किंवा अचानक जर आपल्या व्यवसायाला जर ग्रँट देत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो बरं, एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा दुसरं त्याच्यामध्ये कधी आपण याला गव्हर्नमेंट ग्रँट असं कधी म्हणणार बरं, एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट कधी म्हणणार आपण त्याला, तर दुसरं सांगितलं रिसिवेबल बाय एन एंटरप्राइज ॲज कंपेन्सेशन फॉर एक्सपेन्सेस ऑर लॉसेस इनकर्ड इन अ प्रिव्हियस अकाउंटिंग पिरियड, मागच्या अकाउंटिंग पिरियडमध्ये मागच्या वर्षी जे काही आपले एक्सपेन्सेस किंवा लॉसेस झाले असेल त्याची भरपाई व्हावी म्हणून, त्याचं भरपाई कंपेन्सेशन म्हणजे भरपाई त्याची व्हावी म्हणून, म्हणजे लॉसेसची आणि एक्सपेन्सेसची भरपाई व्हावी म्हणून गव्हर्नमेंट काय करत असेल बरं, एंटरप्राइजला ग्रँट जर देत असेल, एंटरप्राइजला जर ग्रँट रिसिव्ड होत असेल तर त्याला आपण एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट असं म्हणू शकतो. एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे काय की जे डे टू डेच्या किंवा आपण काय म्हणू रेग्युलरचा पार्ट नाही, कधीतरी एकदाच गव्हर्नमेंट ही मदत व्यवसायाला किंवा एंटरप्राइजला करत असते त्याला आपण एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रँट असं आपण त्याला म्हणत असतो. बघा पुढचं आहे देर आर टू टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट ग्रँट्स. फर्स्ट वन नॉन मॉनिटरी ग्रँट्स अँड monetary grants. Means non-monetary grants means what, government gives assistance to the enterprise in the nature of other than money other than cash, म्हणजे कॅशच्या व्यतिरिक्त इतर स्वरूपामध्ये इतर प्रकारामध्ये जर गव्हर्नमेंट आपल्या व्यवसायाला एंटरप्राइजला जर ग्रँट देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बरं, नॉन मॉनिटरी ग्रँट असं आपण त्याला म्हणत असतो. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट काय करतं की एखादी मशिनरीज वगैरे आपल्या व्यवसायाला देत असेल स्वतः गव्हर्नमेंट तर त्याला आपण नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रँट असं आपण म्हणू शकतो. इफ द गव्हर्नमेंट ग्रँट्स इज इन द फॉर्म ऑफ नॉन मॉनिटरी ॲसेट्स इज गिवन ॲट कन्सेशनल रेट, द asset is recorded at the acquisition cost and the assets given free of cost are recorded at a normal value, that is rupees 1. बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर काय म्हणू आपण त्याला, आपल्याला जर गव्हर्नमेंट काही रेटमध्ये कन्सेशन देत असेल, म्हणजे थोडक्यात काय म्हणतात आपल्या याच्यामध्ये काही टॅक्स वगैरे भरण्यामध्ये किंवा काही असं एखादी खरेदी करण्यामध्ये जर आपल्याला कन्सेशन देत असेल, सूट देत असेल रेट्समध्ये, तर त्याला आपण नॉन मॉनिटरी ग्रँट असं म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये स्वतः पैसे गव्हर्नमेंट देत नसून आपल्याला रेट्समध्ये वगैरे नाही का मटेरियल खरेदीमध्ये ॲसेट परचेसमध्ये कन्सेशन जर मिळत असेल, गव्हर्नमेंट देत असेल तर त्याला आपण नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रँट असं आपण म्हणू शकतो. इट द ॲसेट इज रेकॉर्डेड ॲट द ॲक्वेशन कॉस्ट, म्हणजे ॲक्वेशन कॉस्ट म्हणजे काय, ज्या किमतीला ॲसेट्स किंवा आपण काय जे आहे आपण ते ॲक्वायर केलं परचेस केलं आहे त्या किमतीला आपण ॲक्वेशन कॉस्ट असं म्हणतो. अँड द ॲसेट गिवन फ्री ऑफ कॉस्ट आर रेकॉर्डेड ॲट अ नॉमिनल व्हॅल्यू ₹1. म्हणजे जर एखादी ॲसेट्स उदाहरणार्थ मशिनरी वगैरे असेल ही जर फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट आपल्याला देत असेल तर त्याची नॉमिनल व्हॅल्यूला आपण काय करायचं बरं, त्याचं रेकॉर्ड त्या ॲसेटचं आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रँट्सच्यामध्ये आपण सांगता येईल की गव्हर्नमेंट given concession in some kinds of rates, government given some assets as a free of cost or concessional rate, so this is called as non monetary government grants. म्हणजे यांना आपण काय म्हणतो, नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रँट असं आपण त्याला म्हणत असतो. बघा पुढचं आहे ग्रँट्स रिलेटिंग टू स्पेसिफिक फिक्स्ड असेट्स. ग्रँट्स जर गव्हर्नमेंटचे जे आहे अनुदान ते जर आपल्याला फिक्स असेट्स विषयी असेल तर त्याच्याविषयी काय करायचं आहे आपण इथं बघणार आहोत. बघा ओके, ग्रँट्स रिलेटेड टू स्पेसिफिक फिक्स असेट्स, म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं होतं गव्हर्नमेंट पैशाच्या रूपामध्ये पैसे न देता बऱ्याच वेळा काय करतं गव्हर्नमेंट, एखादी असेट्स वगैरे महागडी वगैरे असेट असेल, कॉस्टली वगैरे असेल, एखादी असेट जर कन्सेशन रेटमध्ये व्यवसाय देत असेल त्याला आपण ग्रँट्स रिलेटेड टू स्पेसिफिक फिक्स असेट्स आपण त्याला असं म्हणत असतो. इट मे बी शोन इन द बॅलन्स शीट. ही जी असेट आहे स्पेसिफिक फिक्स असेट्स
ही आपण कुठं शो करायला पाहिजे, बॅलन्स शीटमध्ये शो करायला पाहिजे, बॅलन्स शीटमध्ये दाखवायला पाहिजे ॲज अ डिडक्शन फ्रॉम द ग्रॉस व्हॅल्यू ऑफ असेट्स कन्सर्न्ड रिझल्टिंग इन रिड्यूस्ड डेप्रिशिएशन चार्ज इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखादी फिक्स असेट्स असेल त्याचा रेकॉर्ड आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला करत असतो आणि त्याच्यावरचं डेप्रिशिएशन आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करत असतो. म्हणजे याच्यामध्ये सांगायचा आपल्याला मुद्दा असा आहे, ग्रँट्स रिटर्न टू स्पेसिफिक फिक्स असेट्स याची अकाउंट ट्रीटमेंट कशी करायची हे पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचं आणि त्याचं जे ग्रॉस व्हॅल्यू आहे त्याच्यातून काय करायचं बरं, जी इतर काही खर्च असेल समजा उदाहरणार्थ इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे असेल, कॅरेज इनवर्ड वगैरे असेल नाही का, हे सगळं आपण काय करायचं बरं त्या असेटच्या कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करायचं आहे आणि जे डिप्रिशिएशन वगैरे आहे त्या असेटच्या प्राईसमधून काय करायचं मायनस करायचं आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची ट्रीटमेंट करायची दाखवायचं. इट मे बी ट्रीटेड ॲज डेफर्ड इन्कम which is recognized in the profit and loss statement on a systematic basis over the useful life of the assets. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की डेफर्ड म्हणजे जे इन्कम डे टू डेचा पार्ट नाही आहे त्याला आपण डिफर्ड इन्कम असं म्हणत असतो. आणि मग जर आपल्याला ही अशी असेट जर मिळत असेल त्याच्यापासून आपल्याला जर फायदा होत असेल तर आपण ते डेफर्ड इन्कम म्हणून आपण काय करू शकतो बरं दाखवू शकतो. बघा पुढचं, द ग्रँट रिलेटेड टू नॉन डिप्रिसिएबल असेट्स आर क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व्ह. जर एखादी असेट्स डिप्रिसिएशन होणारी नसेल तर त्याचं रेकॉर्डिंग आपण काय करतो कॅपिटल रिझर्वला आपण ते काय करत असतो ॲड करत असतो. जर डिप्रिशिएशन होत असेल तर आपण त्याचं रेकॉर्ड त्या डिप्रिशिएशनचं प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईडला करत असतो आणि जर डिप्रिशिएशन होणारे असेट नसेल तर त्याचं रेकॉर्ड आपण तेवढी अमाऊंट कॅपिटल रिझर्वला आपण काय करत असतो ॲड करत असतो. बघा, इफ सच ग्रँट रिक्वायर्स द फुलफिलमेंट ऑफ सर्टन ऑब्लिगेशन्स, म्हणजे ही ग्रँट मिळवण्यासाठी आपल्याला इफ सच ग्रँट रिक्वायर्स जर पाहिजे असेल आपल्याला ग्रँट तर आपल्याला काही सर्टेन विशिष्ट काही अशा काय म्हणू आपण काही ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या आपल्याला त्याची पूर्तता करून द्यावी लागते. इट इज क्रेडिटेड टू इन्कम ओव्हर द सेम पिरियड ओव्हर विच द कॉस्ट मीटिंग सच ऑब्लिगेशन्स इज चार्ज टू इन्कम. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सांगता येईल की जे आपण जे एक्सपेंडिचर होणार आहे तर ते काय म्हणू आपण त्याची भरपाई कधी होऊ शकते, त्याची एक्सपेंडिचर आहे त्याची भरपाई कधी होऊ शकते. तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की इट इज क्रेडिटेड टू इन्कमच्या बाजूला आपण ते क्रेडिट करायला पाहिजे म्हणजे इन्कम दाखवायला पाहिजे ओव्हर द सेम पिरियड ओव्हर विच द कॉस्ट ऑफ मीटिंग सच ऑब्लिगेशन्स इज चार्ज टू इन्कम. ज्या कालावधीमध्ये आपलं ग्रँट मिळेल त्या कालावधीच्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या इन्कम साईडला आपण ते क्रेडिट करू शकतो गव्हर्नमेंटच्या ग्रँटच्या अमाऊंट. पुढे आहे ग्रँट्स रिलेटेड टू रेव्हेन्यू. आता रेव्हेन्यू आधी आपण पाहिलं होतं कॅपिटल, आता आहे रेव्हेन्यू. गव्हर्नमेंट ग्रँट्स विथ रेफरन्स टू रेव्हेन्यू should be recognized on a systematic basis. It is in the profit and loss statement over the periods necessary to match them with the related cost which they are intended to compensate. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की गव्हर्नमेंट ग्रँट्स विच रेफर्स टू रेव्हेन्यू, जर रेव्हेन्यू टाईपचं गव्हर्नमेंट ग्रँट आपण म्हणून जर समजलं, गव्हर्नमेंटची ग्रँट ही रेव्हेन्यू टाईपची आहे असं आपण जर समजलं, शुड बी रिकॉग्नाइज्ड ऑन अ सिस्टमॅटिक बेसिस इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम स्टेटमेंटमध्ये आपल्याला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला त्याची रेकॉर्डिंग करावं लागेल. ओव्हर द पिरियड नेसेसरी टू मॅच देम विथ द रिलेटेड कॉस्ट विच दे आर इंटेंडेड टू कंपेन्सेट. म्हणजे गव्हर्नमेंटची ग्रँट जी मिळाली आहे आपल्याला ती जर आपला जो एखादा कॉस्ट असेल एखादा खर्च असेल त्याची पूर्तता करण्यासाठी जर ही ग्रँट जर मिळाली असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो की त्याचं रेकॉर्ड आपल्या प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये सिस्टमॅटिकली करावं लागेल. सच ग्रँट्स आर शोन आयदर सेपरेटली इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर ऑदर इन्कम. म्हणजे जर एखादा खर्च भागवण्यासाठी आपलं जर गव्हर्नमेंटची ग्रँट जर मिळाली असेल तर त्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असताना जर ते आपल्या सेपरेट इन्कम म्हणून आपण ऑदर इन्कमच्या हेडमध्ये आपण हे इन्कम दाखवू शकतो गव्हर्नमेंटच्या ग्रँटचं. ऑर अल्टरनेटिव्हली दे मे बी डिडक्टेड फ्रॉम द रिलेटेड एक्सपेन्सेस. म्हणजेच मी आता सांगेल तुम्हाला एखाद्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी गव्हर्नमेंटची ग्रँट जर मिळाली असेल तर ही गव्हर्नमेंटची ग्रँट आपण त्या काय करू शकतो बरं ते एक्सपेन्सेसमधून हा इन्कम आपण गव्हर्नमेंटच्या ग्रँटचा मायनस करू शकतो. म्हणजे त्या खर्चाची पूर्तता ह्या काय म्हणू आपण त्याला गव्हर्नमेंटच्या ग्रँटमधून होऊ शकते. पुढचं आहे ग्रँट्स ऑफ द नेचर ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन. आता प्रमोटर्स म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये प्रवर्तक असं म्हणतो. प्रमोटर्स इज अ काइंड ऑफ पीपल्स, इज अ काइंड ऑफ पर्सन्स हू आर स्टार्टिंग कंपनीज, हू आर इन्वॉल्व इन द स्टार्टिंग ऑफ द कंपनी. म्हणजे जे कंपनीची स्थापन करण्याच्या प्रोसेसमध्ये असतात, कंपनी स्वतः स्थापन करतात त्यांना आपण प्रमोटर्स असं म्हणतो असतो, प्रवर्तक असं म्हणतो असतो. ग्रँट्स गिवन बाय वे ऑफ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स इट्स टोटल कॅपिटल आउटले आर टर्म्ड ॲट गव्हर्नमेंट ग्रँट्स इन द नेचर ऑफ प्रमोटर्स. म्हणजे टोटल कॅपिटल आउटले म्हणजे काय, ज्यावेळेस कंपनी एखादी एस्टॅब्लिश केली जाते, स्थापन केली जात असते त्यावेळेस त्या कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटलवर एक्सपेंडिचर करावं लागतं, भांडवल मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि मग तो भरता यावा म्हणून ते कॅपिटल एक्सपेंडिचर करता यावा म्हणून त्याची भरपाई मिळावी म्हणून गव्हर्नमेंट काय करत असतं ग्रँट हे प्रोव्हाइड करत असतं.
इफ रिपेमेंट इज नॉट एक्सपेक्टेड द ग्रँट्स आर ट्रीटेड ॲज कॅपिटल रिझर्व्ह. जर आपल्याला जे गव्हर्नमेंटने ग्रँट दिली तिचं जर आपल्याला पुन्हा पेमेंट करायचं नसेल, पेमेंट करायची गरज आवश्यकता नसेल, तर त्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणून ट्रीट करू शकतो किंवा करायला पाहिजे. विच कॅन आयदर बी डिस्ट्रीब्युटेड ॲज डिव्हिडेंड नॉर कन्सिडर्ड ॲज डिफर्ड इन्कम. म्हणजे आपण हे काय करू शकत नाही, शेअरहोल्डरला डिव्हिडंड म्हणून पण देऊ शकत नाही आणि डेफर्ड इन्कम म्हणून पण दाखवू शकत नाही. त्यासाठी आपण त्याच्याऐवजी काय करायचं, आपण ते कॅपिटल रिझर्व्हला काय करायचं, ते जे आहे गव्हर्नमेंटची ग्रँट ती काय करायची, ट्रान्सफर करायची. रिफंड ऑफ गव्हर्नमेंट ग्रँट्स. रिफंड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ग्रँट घेतो एखादी एंटरप्राइज किंवा एखादी बिझनेस, गव्हर्नमेंट ज्यावेळेस त्या एंटरप्राइजला किंवा एखाद्या व्यवसायाला ग्रँट देत असते त्यावेळेस त्या ग्रँटचं काही कालावधीनंतर किंवा लॉंग टर्म असते ती, त्या कालावधीनंतर त्याचं रिफंड, त्याची काय म्हणू आपण त्याला, त्याची परतफेड आपल्याला त्या कंपनीला करावी लागते गव्हर्नमेंटला. बघा, द अमाऊंट ऑफ रिफंडेबल इज रिस्पेक्ट ऑफ अ ग्रँट रिलेटेड टू रेव्हेन्यू शुड बी अप्लाइड फर्स्ट अगेन्स्ट एनी अनॲमोर्टाइज्ड डेफर्ड क्रेडिट remaining in respect of the grant, and the excess over such deferred credit balance if any should be charged to profit and loss account. म्हणजे याच्यामध्ये जर जे आपल्या ग्रँट रिफंड करायची, ॲमोर्टाईज करणं म्हणजे काय करणं, बघा आपण समजा एखादी फिक्स असेट असेल त्याचं आपण डिप्रिशिएशन चार्ज करतो, कॅल्क्युलेट करतो दरवर्षी, आपण त्या असेटच्या प्राईसमधून काय करतो बरं, तेवढं डिप्रिशिएशन दरवर्षी मायनस करत असतो. पण हे झालं फिक्सच्या बाबतीमध्ये आपण डिप्रिशिएशन मायनस करतो. पण जर एखादी काय म्हणू आपण त्याला प्रीपेड एक्सपेंडिचर वगैरे असेल, गव्हर्नमेंटची ग्रँट वगैरे असेल, तर ते हे आपली असेटच आहे एका अर्थाने, आणि हे असेटचं आपण काय करतो बरं, ॲमोर्टायझेशन करत असतं. म्हणजे दरवर्षी ती काय करतो, सारख्या प्रमाणामध्ये वाटून देतो. असं उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला मी, ॲडव्हर्टाइजमेंटचं एक्सपेंडिचर आपण पुढच्या 3 वर्षाचा आता पेड करून ठेवला आहे, म्हणजे हे पेड इन ॲडव्हान्स आहे, नाही का. मग आपण काय करतो बरं, 3,000 रुपये एका अर्थाने आपले असेट आहे, नाही का. मग आपण असेट काय करतो बरं, दरवर्षी 1,000 रुपये आपण काय करतो, ॲमोर्टाईज करून देतो. पहिल्या वर्षी डिप्रिशिएशन होतं, पहिल्या वर्षी ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस होते 1,000, दुसऱ्या वर्षी होते 1,000, तिसऱ्या वर्षी होते 1,000, असे 3,000 आपण आजच पेड करून टाकले. म्हणून हे 3,000चे जे एक्सपेंडिचर आहे ॲडव्हर्टाइजमेंटचे, ते आपण एकाच वर्षी चार्ज न करता 1,000 पहिल्या वर्षी, पुढचे 1,000 दुसऱ्या वर्षी, आणि शेवटचे 1,000 तिसऱ्या वर्षी आपण असं त्या प्रकारे काय करत असतो, त्याचं अमोर्टायझेशन हे करत असतो. आणि मग ह्या गव्हर्नमेंट ग्रँटचं जर युटिलायझेशन झाल्यानंतर, वापर झाल्यानंतर जर काही एनी बॅलन्स शिल्लक राहत असेल, तर आपण तो काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवत असतो आणि तो आपल्याला रिफंड करावा लागतो गव्हर्नमेंटला. द अमाऊंट ऑफ रिफंडेबल इन रिस्पेक्ट ऑफ अ ग्रँट रिलेटेड टू स्पेसिफिक फिक्स असेट शुड बी रेकॉर्डेड बाय इन्क्रीजिंग द बुक व्हॅल्यू ऑफ द असेट. म्हणजे ज्यावेळेस एखादी फिक्स असेट्स आपण घेतले असेल गव्हर्नमेंटकडून आणि त्याच्या रिफंडेबलच्या वेळेस रिफंड करायचे असते, त्यावेळेस ही जी फिक्स असेट आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बरं, जे इन्कम शिल्लक आहेत, या असेटची अमाऊंट शिल्लक असेल किंवा त्याच्यापासून काही फायदा होत असेल, तर ते आपण त्या असेटच्या कॉस्टमध्ये आपण काय करतो असतो, हे ॲड करत असतो. ऑर बाय रिड्युसिंग द कॅपिटल रिझर्व्ह ऑफ द डिफर्ड इन्कम बॅलन्स ॲज ॲप्रोप्रिएट. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असेटच्या प्राईसमध्ये आपण ॲड करू शकतो, आणि त्याच्या अपोजिट असेल, विरुद्ध असेल, तर ते कॅपिटल रिझर्व्हसुद्धा मध्ये आपण ते दाखवत असतो. अमाऊंट्स रिफंडेबल इन रिस्पेक्ट ऑफ गव्हर्नमेंट ग्रँट इन द नेचर ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन शुड बी रिड्युस्ड फ्रॉम द कॅपिटल रिझर्व्ह. जर अमाऊंट ज्या आहेत रिफंडेबल करायची शिल्लक राहिले, आपल्याला रिफंड करायची गव्हर्नमेंट समजा, तर ती काय करते, आपलं ग्रँट इन द नेचर ऑफ प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन शुड बी रिड्युस्ड फ्रॉम द कॅपिटल रिझर्व्ह. प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशनसाठी जर आपल्याला गव्हर्नमेंटने ग्रँट जर दिली असेल, तर ती आणि ती जर शिल्लक राहिली असेल, तर रिफंडेबल करण्याच्या वेळेस आपल्याला ते काय करावं लागेल बरं, कॅपिटल रिझर्व्हमध्ये ॲड करून द्यावं लागेल. तर अशा प्रकारे आपलं हे जे AS12 आहे हे आपलं इथं संपलेलं आहे. तुम्हाला एक सूचना अशी सांगायची मला, की ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड जो आहे आपलं चॅप्टर नंबर 1, याच्यावर कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जात नाही. तर त्याच्यामध्ये फक्त आपलं एक महत्त्वाचं रिकामी जागा वगैरे असेल, नाही का, शॉर्ट नोट्स वगैरे असेल, काही 1-1 मार्काचे नाही क्वेश्चन वगैरे असतात, त्याच्यासाठी आपल्याला हे अकाउंट स्टँडर्ड महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की याच्यावर एक्झाम्पल कोणत्याच अकाउंट स्टँडर्ड नसणार आहे. त्याच्याऐवजी याच्यावर तुमच्या फिल इन द ब्लँक्स वगैरे असेल, मॅचिंग पेअर्स वगैरे असेल, त्याचप्रमाणे काही शॉर्ट नोट्स वगैरे असेल, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स हे अकाउंट स्टँडर्ड्सवर येऊ शकतात. आपल्या बरेच याच्यामध्ये अकाउंट स्टँडर्ड पाहायचे आहे. आत्तापर्यंत आपण AS12 आपण आलेलो. याच्यानंतर आपल्याला AS15 एम्प्लॉय बेनिफिट हा आपल्याच्यानंतर बघायचा आहे. मला वाटतं ह्या लेक्चरला आपण AS12 घेऊन आपण थांबतो आहे. आता AS15 जो आहे 15 आहे, नंतर 17 आहे, तर हे सगळं आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. बघा 17 आहे, नंतर बरेच आपल्याला अकाउंट स्टँडर्ड ह्या वर्षी आपल्याला किंवायला इथं आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त ओव्हरलुक खूप डीपमध्ये याची माहिती तुम्हाला देणं अपेक्षित याच्यामध्ये नाही आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये रिकाम्या जागा वगैरे, शॉर्ट नोट्स वगैरे अशा लिहिता याव्यात म्हणून तुम्हाला मी सगळ्या नोट्स आणि एक्सप्लेनेशन आतापर्यंत आपण केलेलं आहे.
बघा याच्यामध्ये बरेच आपल्याला अजून अकाउंट स्टँडर्ड जे आहेत ते शिकायचे आपल्याला. त्याच्यामध्ये AS18 असेल, AS19 असेल, 18 असेल, 19 असेल. त्याचप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे पुढचं बघा 18, 19 असेल. परत बरेच याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपल्याला स्टडी करायचे आहे. तर बघा AS20 असेल, 18, 19, 20. अर्निंग पर शेअर हा पण एक पॉईंट आपल्या याच्यामध्ये शिकायचा आहे. त्याचप्रमाणे बघा पुढचं अकाउंट स्टँडर्ड आहे ते आहे म्हणजे 23. हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे बरेच अकाउंट स्टँडर्ड आपल्या याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला TYB कॉमर्स शिकायचे. 23 असेल, 24 असेल, हे पण आपल्या याच्यामध्ये स्टडी करायचं. 23, 24, 25 हे पण आहे. तर मला वाटतं अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर थांबूया. बरेच अजून 5-7 आपल्याला 5-6 अजून अकाउंट स्टँडर्ड्स आपले बाकी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हे महत्त्वाची गोष्ट आहे. नोटिफिकेशन जे आहेत, बेल आयकॉन असतं बघा तुमच्या लेक्चरच्या खाली तिथं, तो पण प्रेस करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं नाव टाका, 100% टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर थांबवतो आहे.